नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आलू मटर गोबीचा पराठा. बघा, हे मिक्स व्हेज पराठा आहे हा. मी यासाठी बटाटा उकडून घेतलेला आहे, फ्लावर घेतलेला आहे बघा हा, आणि हा आहे वाटाणा. तर आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. हे बघा, गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये आपण हे फ्लावर घालणार आहे गरम पाण्यामध्ये. त्यामधली जी कीड असते ती गरम पाण्यामुळे निघून जाते. आता बघा, मी गव्हाचं पीठ मळून घेणार आहे पराठ्यासाठी. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. हे बघा, पाणी आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण हा फ्लावर घालून घ्यायचा आहे 5 मिनिट, म्हणजे यामधले जे किडे काय कृमी असतील त्या निघून जातील. आता हा उकडलेला बटाटा खिसायचा आहे या गव्हाच्या पिठामध्ये. एकच बटाटा खिसणार आहे मी यामध्ये, म्हणजे पिठाला चांगलं मॉइश्चरायझर येते आणि पीठ चांगलं मळलं जाते आणि पराठा आपला मऊसूद होतो. त्यासाठी आपल्याला यामध्ये हा एक बटाटा घालायचा आहे. पीठ मळताना छोट्या खिसणीने मी हा बटाटा खिसून घेतलेला आहे बघा. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. पीठ आणि हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे. हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे बघा. पीठ अगदी घट्ट पण नाही मळायचं आणि अगदी सैल पण नाही, मध्यम पीठ मळायचं आहे आपल्याला. यामध्ये या पिठामध्ये बटाटा खिसून घातल्यामुळे याला टेस्ट पण खूप छान येते आणि मऊसूद होतो पराठा. तर अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा. तर हे बघा, तयार आहे आपलं हे पीठ मळून. तुम्ही हे पराठ्याचं पीठ दूध घालून पण मळू शकता आणि नाहीतर आपले 2 चमचे दही घालून मळलं तरीही चालतंय. आता आपण याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, भिजत ठेवायचं आहे पीठ. आता बघा, आपल्याला हा गरम पाण्यात घातलेला हा फ्लावर जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे छोट्या किसणीने. अशा पद्धतीने किसून घ्यायचं आहे बघा. याचे तुकडे नाही पडले पाहिजे त्याच्यामध्ये, नाहीतर पराठा फाटतो आपला. अशा पद्धतीने आपल्याला हा फ्लावर एकदम बारीक खिसून घ्यायचा आहे. छोट्या खिसणीने खिसायचं आहे बघा. हे बघा, फ्लावर आपला खिसून झालेला आहे. आता यामधलं असं पाणी काढायचं आहे सगळं. पाणी अजिबात ठेवायचं नाही याच्यात. असं दाबून दाबून पाणी काढायचं आहे बघा. पूर्ण पाणी काढायचं आहे फ्लावरमधलं. पाणी ठेवलं तर आपला पराठा अजिबात चांगला होत नाही, फुटतो तो. अशा पद्धतीने बघा पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्यामध्ये बघा, आपण हा जो बटाटा उकडून घेतला होता तो खिसायचा आहे या फ्लावरमध्ये. तो पण खिसूनच घ्यायचा आहे. याचे पण तुकडे पडता कामा नयेत. यामध्ये पूर्ण खिसून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे याच्यात. आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे. आपल्याला आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण आणि हे मिरची घालणार आहे बघा. आपल्याला किती तिखट पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिरची घालायची. मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये.
लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि मिरच्या 3-4 घेतलेल्या आहेत. आता यामध्येच आपल्याला हा वाटाणा घालायचा आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्येच आपल्याला वाटाणा, मिरची आणि आलं लसूण हे घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. वाटाण्याचं एकदम बारीक पेस्ट करायचे, न पाणी घालता पेस्ट करायची आहे पूर्ण. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे, न पाणी घालता बारीक करायचं आहे एकदम. यामध्ये वाटाणा राहता कामा नये, नाहीतर पराठा फाटतो आपला. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. हे बघा, अशा पद्धतीने हे स्टफिंग आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे स्टफिंग. आपल्याला पराठ्यामध्ये भरायचं स्टफिंग आहे. आता मिक्स करून घेतलं आपण की आता पुढची प्रोसेस करूया. हे बघा, गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक कट करायचा आहे कांदा. अशा पद्धतीने आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे बघा. हे बघा, कढईत मी कांदा घालून परतून घेतलेला आहे चांगला गोल्डन कलरवरती. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. आता या कांद्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घालणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 चमचा धनापूड घालायचे, 1 चमचा धनापूड, 1 चमचा आपलं लाल तिखट आणि 1 चमचा कसुरी मेथी आपल्याला अशी प्रेस करून घालायची. अशी कसुरी मेथीनं खूप छान टेस्ट येते. आता हे सगळं मिक्स करायचं आहे. आता हे मगाशी आपण बटाटा आणि फ्लावर आणि मटरचं जे स्टफिंग तयार केलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे. आता त्यामध्ये घालून आपल्याला परतायचं आहे 1-5 मिनिट, कारण की वाटाणा कच्चा होता. आपण बारीक करून घातलेला वाटाणा कच्चा आहे, तो थोडासा 1-5 मिनिटं शिजवायचा आहे आपल्याला यामध्ये. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदम. मीडियम गॅसवरती करायचं आहे हे मिक्सर आपल्याला. यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे अजिबात, त्यामुळे आपल्याला हे मीडियम गॅसवरतीच मिक्स करून घ्यायचं आहे सगळं स्टफिंग. आता 5 मिनिट याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. हा जो कच्चा वाटाणा होता तो आपल्याला 1-5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. वाटाणा लगेच शिजतो. आता आपलं हे स्टफिंग तयार आहे. यामध्ये आता कोथिंबीर घालायची आहे बघा, आणि मिक्स करून आपल्याला हे बघा स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपण हे थंड करायला काढून घेऊया. स्टफिंग आपण थंड व्हायला काढलेलं आहे. थंड झाल्यानंतरच याचा पराठा बनवायचा आहे, नाहीतर गरम याच्यात बनवला, गरम स्टफिंग घातलं पराठ्यामध्ये तर पाणी सुटतं आणि आपला पराठा चांगला होत नाही. हे बघा, आपलं पीठ तयार आहे हे पराठ्याचं. मी 15 ते 20 मिनटं मळून ठेवलं होतं पीठ. आता आपण पराठा करायला घेऊया. आपलं स्टफिंग पण थंड झालेलं आहे. चला आता पराठा करून घेऊया आपण. तवा ठेवलेला आहे मी गॅसवरती. मीडियम गॅस करायचा आहे, जास्त हाय फ्लेम करायची नाही. आता हे बघा, स्टफिंगचा आपल्याला जेवढा आपण हा पिठाचा गोळा घेतलेला आहे तेवढाच हा स्टफिंगचा पण गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीनं आपण पुरणाचा उंडा भरतो तसं यामध्ये भरून घ्यायचं आहे. आता आपण लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटायचं आहे बघा.
एकदम हलक्या हाताने. यावरती थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी. तुम्हाला नको असेल कोथिंबीर तर स्किप करा. असं दोन्ही बाजूनी कोथिंबीर घालून मी लाटणार आहे. त्यामुळे खूप छान दिसतो पराठा आपला. हे बघा, असं सगळीकडून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, आपला पराठा लाटून झालेला आहे. आता आपण तव्यामध्ये थोडंसं तेल घालायचंय. असं थोडंसं तेल घालून घ्यायचंय तव्यामध्ये. आता आपण यामध्ये पराठा शेकण्यासाठी टाकूया. हे बघा, हे बघा, असं तेल सोडून घ्यायचंय बघा. वरती पण तेल लावायचंय असं पराठ्याला आणि मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा भाजायचा. आता आपण पलटून घेऊया. हे बघा, किती सुंदर दिसतोय बघा आपला पराठा. दोन्ही बाजूनी आपल्याला तेल लावून घ्यायचंय. एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे बघा आपला पराठा. खूप छान सुंदर सुंदर दिसतंय एकदम. हे बघा, हे बघा किती छान दिसतोय बघा आपला हा पराठा. अशा पद्धतीने आपल्याला हा पराठा आता भाजलाय बघा. काढून घ्यायचंय आपल्याला प्लेटमध्ये. अशा पद्धतीने मी हा दुसरा पराठा लाटून घेत आहे बघा. अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायचा आहे, जास्त प्रेस करायचं नाही. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर. हे बघा, दुसरा पराठा मी टाकलेला आहे तव्यामध्ये. असं तेल लावून दोन्हीकडून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचंय मीडियम गॅसवरती. बघा, तयार आहे आपला हा हेल्दी पराठा. आलू मटर गोबी पराठा आहे हा. मिक्स व्हेज पराठा म्हटलं तरीही चालेल. आणि हा पराठा तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी. आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.